नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज मी झटपट बनणारी चकलीची रेसिपी शेअर करत आहे. झटपट म्हणजे अगदी अर्ध्या तासामध्ये ही चकली तुम्ही बनवू शकता आणि ही चकली बनवण्यासाठी आपल्याला भाजणीचं पीठही लागत नाही. ही रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी मोठी परात घेतलेली आहे. ही चकली बनवण्यासाठी आपल्याला फक्त 1 कप तांदळाचं पीठ, 1 कप मैदा आणि 2 चमचे बेसन लागणार आहे. आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला भाजणीच्या पिठाची गरज नाही. मी सांगितल्याप्रमाणे ही चकली तुम्ही एकदा करून पहा. एकदम खुसखुशीत आणि जास्त वेळ कुरकुरीत राहणारी बनते. आता आपण या पिठामध्ये काही मसाले घालूयात. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा तेल, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 चमचे तिखट लाल मसाला, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 2 चमचे गरम तुपाचं मोहन घालणार आहोत. तुम्ही या जागी तेलाचं मोहनही वापरू शकता, पण तुपाचं मोहन वापरलं तर चकलीला छान चव येईल. आता हे सर्व पदार्थ मिक्स करून घ्यायचे आहेत. सलग 2-3 मिनिट हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे हे पीठ आणि सर्व मसाले एकजीव होतील. मिक्स करून झाल्यानंतर आता आपण थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहोत आणि कणकेचा कडक गोळा बनवणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता आपला कणकेचा कडक गोळा बनून तयार आहे. आता आपण हा गोळा फक्त 10 मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवून देणार आहोत. तोपर्यंत आपण गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवून देऊयात. 10 मिनिटांनंतर चकलीचं कणिक आपलं तयार आहे. आता चकली पाडण्यासाठी इथे मी साचा घेतलेला आहे. साच्याला खालून मी चकलीची प्लेट लावलेली आहे. आता साच्याला आतील बाजूने 2-3 थेंब तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर साच्यामध्ये बसेल इतका कणकेचा गोळा साच्यामध्ये घालायचा आहे. आता आपण चकली पाडायला सुरुवात करूयात. चकली पाडण्यासाठी खाली मी प्लास्टिकची बॅग ठेवलेली आहे. त्यावरती आपण चकली पाडून घेऊयात. प्लास्टिकच्या बॅगऐवजी तुमच्याजवळ जर बटर पेपर असेल तर तोही तुम्ही वापरू शकता. पहा, इथे आपली पहिली चकली तयार आहे. अशाच पद्धतीने मी इतर चकली बनवून घेणार आहे. तोपर्यंत इकडे तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण चकली तळून घेऊयात. तेलामध्ये बसतील इतक्या चकली सोडलेल्या आहेत. आता दोन्ही बाजूने चकली छान तळून घ्यायची आहे. कमीत कमी 2-3 मिनिट एका बाजूने चकली तळून घ्यायची आहे. पहा, इथे आपली चकली छान खरपूस तळून झालेली आहे. आता उरलेल्या चकल्या सुद्धा अशाच प्रकारे तळून घेऊयात. चला तर मग आता गरमागरम सर्व करूयात. आता ही चकली हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची आहे, म्हणजेच बराच काळ टिकून राहील, तसेच कुरकुरीत सुद्धा राहील. तुम्हाला ही चकलीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.